चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. सामन्याला होते सुरुवात. दोन संघ सज्ज झालेत आणि पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हा नक्कीच केलाय. यश आलंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा यशस्वीरित्या कामगिरी पूर्ण केली की टायगर बिबीपाडा संघाच्या माध्यमातून. रितेश जाधव आहे बॉलिंग मार्क वरती. होळी क्रॉस गोडबंदरे संघाचा हा गोलंदाज आहे. आपण पाहिलंय की होळी क्रॉस गोडबंदर म्हटलं तर प्रवीण असेल किंवा मग मनोज, मयूर असे जुने खेळाडू सध्या थोडेसे कमी बघायला मिळतात. मात्र या ठिकाणी संतोष कोम याने अनुभव वापरलाय. शॉर्ट पिच चेंडूला नक्कीच फक्त दिशा दिली आहे आणि 4 धावांसाठी पाठवलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या 6 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 2 चेंडूंचा खेळ मला वाटतं या ठिकाणी झाला असेल. यस, 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. धावसंख्या 6. पुन्हा एकदा रितेश. क्या बात आहे. ते मात्र डबल शॉट लागला की काय असं वाटलंय. क्षेत्ररक्षक धावत होता, चेंडूच्या पर्यंत पोहोचला होता मात्र झेल मिळालेला नाहीये. संतोष कोम याला मात्र बाउंड्री मिळालाय, चौकार आलाय. धावसंख्या 10. धावा धावफलकावरती लागल्या जातात. सुंदर अशी फलंदाजी. जसा डबलिंग शॉटला विटी दांडूच्या खेळामध्ये डबल महत्वाचं असतं तसंच या ठिकाणी मात्र डबल शॉट लागला होता आणि संतोष कोम याच्या बॅटमधनं आलेल्या या बॅक टू बॅक 2 चौकारांची खेळी आपण पाहिलेली आहे. संतोष कोम आपण पाहतोय जुना जाणता एक मॅच्युअर फलंदाज आहे. वरिष्ठ फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागते. तो सुरुवातीला मैदानामध्ये आहे. ऑन साइडला पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. एकच वादा आमचा हर्ष दादा, एकच वादा आमचा हर्ष दादा. काय जबरदस्त फटके खेळतोय संतोष. आतापर्यंत वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 16 धावा आणि संघाच्या सुद्धा 16 धावा. धाव संख्येमध्ये भरभराट, धाव संख्येमध्ये नक्कीच चांगली सुरुवात. टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा संघ मात्र सुरुवात दणक्यामध्ये करतोय. होळी क्रॉस गोडबंदर संघाला एक काहीतरी नक्कीच चांगलं वेगळं करावं लागणार आहे. ऑन साइडला टायमिंग लाजवाब. विथ द विंड अनदर बिग शॉट बाय संतोष कोम. 6. थँक्यू. काय जबरदस्त गीत या ठिकाणी क्रिएट केलंय डीजेच्या माध्यमातून. धाव संख्या 22. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. संतोष कोम ऑन फायर. संतोष टू रितेश. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा खेळायचं होतं चेंडूला मात्र बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झालेला नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अजय आणि त्याने चेंडूला फील्ड केलाय. तोपर्यंत 1 धावेचा अवधी. धावफलक पुढे सरकलं गेलं. ते म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा संघाची धावसंख्या नाबाद जिंदाबाद 23. ओव्हर टू डीजे. डोले नको जाऊ धन्या, बागी नको जाऊ धन्या, एक रोटी आपू दोघं गाव धन्या, एक रोटी आपू दोघं गाव. डोले नको जाऊ धन्या,
थँक्यू. पहिल्यांदा असं मी पाहतोय या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये, की एका फलंदाजाने जेवढ्या धावा केल्या तेवढ्या टोटल संघाच्या धावा आहेत. म्हणजे संतोषाच्या ज्या धावा आहेत त्या एकूण संघाच्या धावा, त्या सुद्धा 23 धावा ह्या धावफलकावरती लागलेत. आणि त्यासाठी चेंडू जे खर्च केले संतोषाने तुफान फॉर्म मध्ये असताना 6 चेंडू हे खर्च केलेत आणि 23 धावा बनवल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला 90च्या पार जाण्याची शक्यता आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या षटकामध्ये काय झालं, पुढच्या षटकामध्ये काय होईल आपण सांगू शकत नाहीये. नव्यानं गोलंदाज आलाय जयेश, आणि जयेश, मला वाटतं जयेश पवार हा खेळाडू आहे. आणि जयेश पवार याची पॉवर त्याला दाखवावी लागेल. सध्या तरी पवार लोकांचा जमाना आहे, महाराष्ट्रामध्ये चांगलं काम ते करतायत. बघा आमच्याकडे सुद्धा एक पवार आहे, महेंद्र पवार, डीजे आहेत सध्या ते. ऑन साईडला शतरक्षक तैनात आहे, चांगलं शतरक्षण सागर त्या ठिकाणी होता. सागर यांनी चेंडूला फील्ड केलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय. स्वतः खेळत होता चेंडूशी यष्टीरक्षक आपण पाहतोय तुषार शेलार. सागर कडव आणि तुषार शेलार यांनी दोघांनी या धावा दिल्या असं म्हणावं लागेल. मात्र तुषारपेक्षा जिम्मेदार, सागरपेक्षा जिम्मेदार तुषार या ठिकाणी वाटला. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न, वाईट चेंडूची नोंद आली. धाव संख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या धाव संख्येवरती. एक मात्र एक्स्ट्रा धाव ही बघायला मिळते. 25 धावा संतोष याच्या आहेत. काही ना काही लवकर करावं लागेल घोडबंदर संघाला, अन्यथा संतोष कोम नावाचं वादळ त्यांना नक्कीच घेऊन जाईल. पूर्णपणे या ठिकाणी नेस्तनाबूत करू शकतो हा फलंदाज. कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलंय की संतोषाने बॅटिंग केलेली आहे, जयेश याच्यावरती ते प्रेशर आहे आणि जयेश याने चांगलं काम केलंय की वाईट चेंडू तो हाताळतोय. मात्र वाईडवरती वाईट जर हाताळत राहिला तर एक्स्ट्रा धावा ह्या नक्कीच मिळतील. आणि एक्स्ट्रा धावा ज्या वेळेस जातील ना त्यावेळेस नक्कीच आपल्याला बघायला मिळेल की समोरच्या संघाची धावसंख्या वाढेल. ऑन साइडला ओव्हर पिच डिलिव्हरी, सुरेख शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला पाठवलंय संतोष कोम याने 6 धावांसाठी. बिग शॉट. डोली नको जाऊ धन्या, पागी नको जाऊ धन्या, एक रोटी दोघ जण गाऊ धन्या, एक रोटी आपू दोघं गाव. डोली नको जाऊ धन्या, पागी नको जाऊ धन्या, एक रोटी. 8 चेंडू मध्ये 31 धावांवरती वैयक्तिक संतोष कोम खेळतोय आणि संघाला नेऊन ठेवलाय ते म्हणजेच 33 या धाव संख्येवरती. जयेश याच्यावरती आक्रमण चढवलंय सरळ, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. मात्र शतरक्षकांच्या हातातून या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच चेंडू सटकला असं म्हणावं लागेल. प्रयत्न चांगला होता शतरक्षकाचा, आवाक्याच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला आणि आलाय अजून एक प्रेक्षणीय षटकार. धावसंख्या 39 धावा, 37 या वैयक्तिक धावसंख्येवरती संतोष खेळतोय. अजून एक, मात्र हवेमध्ये चेंडू यावेळेस शतरक्षक तैनात आणि झेल टिपलेला आहे. रितेश जाधव याने सुरुवातीचं षटक ज्याने हाताळलं होतं तो गोलंदाज मात्र आता शतरक्षण करताना चांगलं काम करतोय. संतोष कोम मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि किती धावा करून तो बाद होतोय तर आपण पाहिलं तर नक्कीच संतोष याला फलंदाजी करताना पाहिलं. एक जबरदस्त फटकेबाज खेळी, 37 धावा त्याने केल्या, 10 चेंडू फेस केले, 2 चौकार आणि 4 तब्बल षटकार. 370च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली. क्या बात आहे. आता आलाय अक्षय कोठावले. याच्याकडे सुद्धा चांगले फटक्यात, मात्र इथे अनुभव जयेश याच्याकडे थोडासा नक्कीच जास्त असेल कारण की भरपूर क्रिकेट सध्या होळी क्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळतात. आज आपण पाहतोय पहिल्या आदिवासी प्रीमियर लीगचा सिक्सर किंग आपण मैदानाच्या आतमध्ये होळी क्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून पाहतोय तो म्हणजेच महेश मोहिते ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना. हेलिकॉप्टर शॉट, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी काय झालंय तर जबरदस्त रितेश जाधव याने टिपलाय हा झेल. फलंदाज बाद.
बघा धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावांवरती 2 गडी गमावले गेलेत आणि 39 ही धावसंख्या टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघासाठी सध्या तरी थोडीशी अनलकी साबित होत असताना या मैदानाच्या आतमध्ये नव्यानं आलाय मैदानाच्या आतमध्ये आजचा बर्थडे बॉय कल्पेश कोठावले आणि कल्पेश आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे. त्याच्या अगोदर अक्षय बाद झाला, त्याच्या अगोदर संतोष बाद झाला आणि कल्पेश नव्यानं आला. प्रेम जाधवला एकही इथे संधी मिळाली नाहीये. ऑन हॅट्रिक जयेश हलक्या हाताने चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय. स्ट्राईक रोटेट झाली. हे एक चांगलं तंत्र या ठिकाणी बघायला मिळालं. षटक समाप्त झालंय. या षटकामध्ये किती धावा आल्या आपण पाहू शकतात. जयेश पवार याने सुंदर षटक हाताळणी केली. एक षटक त्याने टाकलंय. 17 धावा त्याने दिल्यात. मात्र 2 विकेट महत्वाचे घेतले. त्यामध्ये अक्षय कोठावले आणि संतोष कोम 17च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्यात. आणि आपण पाहू शकता या बहुजन विकास आघाडी चषकामध्ये या कामांच्या मैदानावरती एक जबरदस्त मोठी धावसंख्या होईल का हे प्रश्नचिन्ह. मी म्हटलं होतं की इथे जेव्हा 90-92 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता त्यावेळेस नक्कीच असं वाटलं होतं की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मंदार क्या बात आहे. मंदाराला बॉलिंगला बोलवलं आहे आणि मंदार या वर्षामध्ये मागील वर्षामध्ये नक्कीच चांगलं काम त्याने केलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी थोडासा आउट कटर चेंडू या ठिकाणी टाकत असतो, आउट स्विंगर टाकत असतो आणि त्याचा फायदा नक्कीच घोडबंदर संघाला होऊ शकतोय. मात्र फलंदाज कशा पद्धतीने काम करेल ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी धावसंख्या आपण जर बघितली तर 40 धावा ह्या धावफलकावरती आहेत. डाऊन द लेग चेंडू या ठिकाणी अडवलाय चेंडूला अडवलाय. पाहणं गरजेचं आहे. नक्कीच बॅटला लागून ही धाव या ठिकाणी आली होती आणि बॅटनं आलेल्या धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय 41 या धावसंख्येवरती. 76चा प्रोजेक्टेड स्कोर जो आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर ज्या वेळेस आपल्याला बघायला मिळतो त्यावेळेस नक्कीच एक अंदाज बांधलेला असतो कॉम्प्युटरने. एज लागलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं शतरक्षण केलंय. धावफलक सिंगल न पुढे सरकेल 42. जयेश पवार 2 चेंडूमध्ये 2 सिंगल दिल्यात. जास्त काही मोठं मारू दिलेलं नाहीयेत फटके, कारण की आपण पाहतो चेंडू पडल्याच्या नंतर त्याला थोडासा टर्न मिळतोय या सिमेंट पिचवरती आणि त्याचा फायदा तो घेताना दिसतोय. बघा फिरकी गोलंदाजी करण्यासाठी जिगरा लागतो आणि तो जिगरा आहे जयेश याच्याकडे, माफ करा मंदार याच्याकडे. मंदार याने दाखवलं गेलंय की कशा पद्धतीने चेंडू टाकायला हवेत. आता मात्र चेंडू हा लेग स्पिन पद्धतीचा जो उजव्याला असतो आता ऑफ स्पिन केला होता, उजव्यासाठी माफ करा ऑफ स्पिन केला होता आणि जो नॅचरल त्याचा अँगल आहे लेग स्पिन तो त्याने बदलला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडेल काय बिघडेल इथे मात्र किती धावा मिळतील तर लेग बाईच्या रूपाने अजून एक नजरहटी दुर्घटना घटी. किती धावा आतापर्यंत आल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते आतापर्यंत मंदार याच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी. आय थिंक 3 धावा फक्त आल्या असतील. 4 धावा आल्यात. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. शतरक्षक तैनात. मात्र चूक झाली आहे. रितेश पुन्हा एकदा होता आणि रितेशने दिलाय हा चौकार. थँक्यू डीजे. 48 धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचे 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. धावसंख्या 48, 2 बाद 48 धावसंख्या आहे ती म्हणजेच टायगर स्पोर्ट्स या संघाची. लॉर फुल टॉस सरळ शतरक्षकाच्या हातापर्यंत या ठिकाणी चेंडूला नेऊन ठेवला. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का तर पाहणं गरजेचं आहे. आणि एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं गेलं. 49 या धावसंख्येवरती षटकाची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाची धावसंख्या आहे 2 बाद 49. चिपारू नेसली गो नवा सारा चिपारू नेसली गो
नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला 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 जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे. नक्कीच आपण पाहू शकतो नवीन गोलंदाज राज एडगे हा गोलंदाज आलाय. नक्कीच आपण जर बघितलं तर होळी क्रॉस घोडबंदर म्हटलं तर मयूर माळी असेल, होळी क्रॉस घोडबंदर म्हटलं की नक्कीच दीपक असेल, महेश मोहिते, मिलिंद असेल. त्यानंतर आपण बघतोय की प्रवीण सुद्धा एक प्रवीण नावाचा एक खेळाडू त्या ठिकाणी त्या संघामध्ये खेळायचा. सध्या तर आपण पाहतोय मिलिंद मला वाटते आहे, मिलिंद समोर आहे, लॉंग ऑफला आहे आणि महेश मागे आहे यष्ट्यांच्या. क्या बात आहे. इथे मात्र चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र थोडासा थ्रो आपण बघितला तर थोडासा खराब थ्रो झाला होता. परिणाम महेश मोहिते याला थोडीशी कसरत करावी लागली. धावसंख्या झाली 50. शेवटचा षटक आहे प्रेम, तर 50 धावा झाल्यात. शेवटचा षटक 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस अक्रॉस लाईन च क्रिकेट जे आहे या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजाच्या बाजूने जात आहे आणि फलंदाज फेल ठरतोय. प्रेम जाधव बाद. थँक्यू डीजे. काय जबरदस्त गीत वाजवले जातात. मात्र दरम्यान आपण पाहू शकतात आलाय मैदानामध्ये, तो आलाय आणि आता काय करेल हे आपल्याला बघायला मिळेल. तो आलाय म्हणजेच कोण, तर योगेश माळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. योगेश डावरे त्याचा फलंदाज, हवेच्या विरुद्ध दिशेने खेळावं लागेल. मात्र पाहणं गरजेचं आहे ऑफसाईडला किती स्ट्रॉंग आहे की मग ऑनसाईडला तो खेळणं पसंत करेल. आणि गोलंदाज जो गोलंदाजीवरती या ठिकाणी बघायला मिळतोय राज आहे, तो सध्या तरी राज करताना आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. 1 विकेट 1 धाव म्हणजेच मिलीजुली गोलंदाजी या ठिकाणी केले त्याने आतापर्यंत. 50 धावा धाव फलकावरती टायगर स्पोर्ट्स विपाडा संघाच्या या धाव फलकावरती. योगेश आलाय आणि योगेश याने फलंदाजीला इथे स्टान्स घेतलाय. योगेश तो राज. योगेश आलाय आणि योगेशने उडवलाय चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आईली तुंतून तारा गेली पोरी 15 तिचं नाव सुंदरा शांती गो दिरकीला बोंबिल 15. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय दिरकीला बोंबिल 15. मात्र तो जमाना गेला. मात्र बोंबलांचं महत्व तेवढंच आहे. सध्या तरी आपण पाहतोय की इथे योगेश याने या षटकारांची धाव संख्या पुढे सरकवली गेली आहे. ती म्हणजे 56 या धाव संख्येवरती दणक्यामध्ये अकाउंट उघडलंय. योगेश आलाय आणि योगेशने षटकार खेचलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजेच योगेश माळी आणि त्याच्या समोर आहे राज एडगे. कॉन्टेस्ट दोन्ही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. अजून एक चांगला चेंडू मात्र सफल झाला होता आणि ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता योगेश माळी याने. एक तुम्हारी तो एक हमारी. बघा ज्या पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं थोडंसं आपण पाहतोय की जास्त सफल झाला असं म्हणावं लागेल. एकाच साईडने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो मी तर म्हणेन. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या षटकाचे. योगेश याला अजून एक बोनस आणि योगेश याने चेंडू खेळलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा फाईन चौकार.
थँक्यू डीजे. इथे मात्र एक बोनस दिलं होतं योगेश माळी याला आणि ते बोनस कबूल केलं आणि योगेश याने धाव संख्येला नक्कीच एक जबरदस्त आकडा हा गाठून दिलेला आहे. शेवटचा चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. पाहणं गरजेचं आहे आता या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. योगेश आता मात्र आपण पाहू शकतो जबरदस्त गोलंदाजी. षटकाची झाले समाप्ती आणि धाव संख्या आहे ती म्हणजेच 60 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाची 61 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. मॅच समरी आपल्याला दर्शवली जाते लाईव्हच्या माध्यमातून. बघा टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाची बॅटिंग लाईनअप. 10 चेंडूमध्ये 37 धावा संतोष कोमे याने केल्या. प्रेम जाधव याने 3 चेंडू खेळला 1 धाव केली. कल्पेश कोटावले 6 चेंडू खेळला 8 धावा त्याने बनवल्या आणि योगेश माळी 4 चेंडू खेळून नक्कीच 200च्या स्ट्राईक रेटनं त्याने जबरदस्त धावा 250च्या स्ट्राईक रेटनं 10 धावा बनवल्या गेल्या. रितेश जाधव 1 षटक 23 धावा. जयेश पवार 1 षटक 17 धावा 2 विकेट. त्यानंतर मंदार पवार यांनी कुठलाही विकेट घेतलेला नाही मात्र 9 धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी सर्वात इकॉनॉमिकली जबरदस्त ठरला. आणि त्यानंतर राज याने 1 षटक टाकलं 1 विकेट आणि 11 धावा ह्या दिलेल्या आहेत. जाऊया यानंतर पुन्हा एकदा आपण जातोय आणि येतोय थोडासा एक छोटासा ब्रेक. डीजे ब्रेक गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने वळूया आणि पाहूया क्रिकेट. येस डीजे. चांदण्याने चांदनं पीठभर चांदनं चांदोन्या घातल्या बाजा गो बाय चांदोन्या घातल्या बाजा. चांदण्याने चांदनं पीठभर चांदनं चांदोन्या घातल्या बाजा गो बाय चांदोन्या घातल्या बाजा. या बाजेवर कोण देव निजे गो कृष्ण देव निजे गो राधाबाई खाली ते वारा गो बाय राधाबाई खाली ते वारा. या बाजेवर कोण देव निजे गो कृष्ण देव निजे गो राधाबाई खाली ते वारा गो बाय राधाबाई खाली ते वारा. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध है जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध है जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24. एक मिनिट मॅच थोडीशी थांबवायची आहे. राकेश चला अंपायरिंगला. राकेश या लवकर या अंपायरिंग साठी.
चला सामन्याला होते सुरुवात. 61 धावांचं लक्ष. प्रेम जाधव टू महेश मोहिते. आल्या महेश याने तडाखा दाखवलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानिशी मात्र इरादे स्पष्ट केलेत महेश याने. त्याने सुद्धा सांगितलंय कि अगर आप गेंद का जवाब बल्ले से दे सकते हैं तो हम प्रश्न का जवाब उत्तर से दे सकते हैं. प्रश्न विचारला होता गोलंदाजाने या चेंडूवरती कशा पद्धतीने खेळू शकशील. बॅटच्या माध्यमातून उत्तर दिलाय की नक्कीच 10 पा असा षटकार मी खेचू शकतो. जबरदस्त फलंदाजी. अनुभव विरुद्ध टॅलेंट. अनुभवाच्या विरुद्ध टॅलेंट या ठिकाणी बघायला मिळत आहे. महेश मोहिते याच्याकडे टॅलेंट भरपूर आहे आणि महेश याने तो वापर केलाय. प्रेम जाधव कशा पद्धतीने या आलेल्या संकटाला सामोरे जाईल, कारण की महेश नावाचं संकट त्याच्या समोर आहे आणि गोलंदाज विरुद्ध फलंदाजाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कॉन्टेस्ट, स्पर्धा, कॉम्पिटिशन. पुन्हा एकदा अजून एक. आता स्क्वेअर लेग रिजनला उतुंग लांबट षटकार बाय महेश मोहिते. सुपर्ब बॅटिंग, सुपर्ब बॅटिंग. थोडासा पुढे होता चेंडू बघा आणि जस्ट शॉर्ट लेन डिलिव्हरी. काय जबरदस्त. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत आणि प्रेम जाधव याच्यावरती आक्रमण चढवलंय. पाहणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं इथं कमबॅक केला जाईल. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले आहेत आणि महेश मोहिते यांनी सांगितलंय की पहिल्या आदिवासी प्रीमियर लीगचा मी 6 सर्किंग आहे. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. फॉर्म दाखवतोय आपला. नक्कीच चांगल्या टच मध्ये आहे हे दर्शवतोय महेश मोहिते. ओल्ड इज गोल्ड, टायगर अभी जिंदा आहे असं सांगत असताना आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून महेश मोहिते पुन्हा एकदा आता मात्र ऊर्ध्व विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेम थोडासा पुढे टाकला. लगेच चेंडूला अलंदा कार्पेट खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकतो 1 धाव. 3 चेंडू 13 धावा झाल्यात. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मिळाली आणि या सुरुवातीनं नक्कीच एक धोक्याची घंटा वाजवली टायगर स्पोर्ट्सच्या डोक्यावरती. आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अजित माळी. चेंडूला उचलेल आणि फेकेल. आउटफील्डचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. टीम 94 संघाने जी KPL मारली होती त्या KPLचा हा सदस्य आहे. त्या टीम 94चा हा सदस्य त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे या मैदानाचा त्याला अनुभव आहे. त्यामुळं अजित त्याला बाउंड्रीवरती ठेवला गेलाय. धावसंख्या 14. दरम्यान पाहू शकतो काय घडतंय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. चांगला चेंडू होता मात्र इथे व्हाईट बॉल हा बघायला मिळाला. धावसंख्या 15. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवले गेले. भरपूर वाईड लाईनच्या वरनं ट्रॅव्हल होत असताना हा चेंडू भरपूर बाहेर जाईल असं वाटत होतं. मात्र चेंडू थोडासा टर्न झाला होता तरी सुद्धा कल्पेश आणि या ठिकाणी खराब थ्रो मी म्हणेन. इथे दुर्घटनाचे देरबली हे सूत्र अवलंबावं लागेल आणि कल्पेश तसे त्याचे सहकारी जे आहेत थोडासा जोशमध्ये आले होते. चेंडू हिट करण्याच्या नादामध्ये कदाचित या ठिकाणी थोडासा नंतर स्वतःला थांबवला आणि एक साधा थ्रो दिला. धावसंख्या 16. 5 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी प्रेम याची कमबॅक करतोय. मात्र इथे बर्थडे बॉयच्या हातामध्ये झेल दिलाय. बर्थडे गिफ्ट दिलाय मिलिंद याने कल्पेश याला आणि तंबूमध्ये परतताना दिसतोय मिलिंद बाद.
धाव फलक मात्र आपण पाहू शकतो चांगलं झालंय. धावसंख्या चांगली आहे, सुरुवात चांगली केलेली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. 16 धावा आतापर्यंत आल्यात. एक षटक समाप्त झालं, एक गडी सुद्धा बाद झालाय. तर एक षटक बघा कशा पद्धतीने झेल टिपलाय कल्पेश याने, ज्याचा की आज वाढदिवस आहे. 18 चेंडू 45 धावांची गरज आहे, पाहणं गरजेचं आहे. नव्यानं फलंदाजीला मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच जयेश पवार. गोलंदाज अक्षय आलाय. अक्षयला आपण जर बघितलं तर एक नवीन उभरता हुआ स्टार प्लेयर असं आपण त्यांना सांगू शकतो. अक्षय कोठावले याला 20 मॅचेस तो खेळला आहे आणि त्याचा स्कोर जर आपण पाहिला गोलंदाजीचा तर 3 विकेट 12 धावा देऊन म्हणजे बेस्ट परफॉर्मन्स त्याचा आहे. एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल झालाय कारण की फलंदाज महेश मोहिते आहे. अजित आलाय आणि अजित याने झेल सोडलाय. आता मात्र तुम्ही काही कारण देऊ शकत नाही. आउटफील्डचा सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जेव्हा झेल सोडतो तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. नसीब है डैश डैश तो क्या करेगा पांडू असं म्हणावं लागेल. क्या बात आहे. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर चेंडू आहे आणि अक्षय याने पहिल्या चेंडूवरती अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. मोठा फटका मारण्याच्या नादात महेश याला पकडलं होतं, मात्र अजित याने तिथे थोडासा टेन्शन मध्ये आणलंय टायगर स्पोर्ट या संघाला. अक्षय चांगली गोलंदाजी, सुंदर डप्पा, मला वाटतं थोडासा फिरकी देतोय की काय. यस जयेश याला मेजवानी दिले आणि पाहूया आपण काय घडेल. षटकार तर आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाजांनी मागणी केली की आम्हाला हायकोर्टामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी दाद मागायची आहे. नोची भीमर चेंडूची दाद मागितली जाईल. भरपूर वाकला होता, नाही फेअर डिलिव्हरी आहे. कारण की आपण जर पाहिलं तर जयेश थोडासा खाली वाकून खेळण्याच्या नादामध्ये थोडासा आपण पाहिला षटकार चेंडूच्या खाली घुसायचं होतं चेंडूला. धावसंख्या झाले ती म्हणजेच 23 धावा. 61चं टार्गेट आहे. चांगली फलंदाजी होते होळी क्रॉस घोडबंदर या संघाच्या माध्यमातून. जयेश याने दाखवला इंगा, घेतलाय पंगा गोलंदाजाशी आणि दाखवलाय की मी काय करू शकतो. जयेश पवार नावाचं वादळ आता मात्र घोंगावत असताना मैदानाच्या आतमध्ये. घोडबंदरचा हा खेळाडू चमकताना दिसतोय या कामांच्या मैदानावरती. इथे जयेश पवार याने सरळ बॅटचा वापर केलाय. बघा चेंडू हवाई सफर करतोय आणि चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना गोलंदाजाला बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार खेचलेत आणि षटकाराच्या हॅट्रिक वरती आलाय जयेश. पुन्हा एकदा जयेशाने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. इथे काम झालंय गोलंदाजाने केलंय आणि फलंदाज झालाय बाद, तो म्हणजे जयेश. अक्षय कोठावले याने फसवलंय फलंदाजाला. जयेश याला इथे मात्र कंट्रोल मध्ये आणलंय आणि बघा दोन्ही एकाच वयाचे एकाच टॅलेंटचे खेळाडू आपण पाहतोय. मात्र एकाने गोलंदाजीमध्ये काम करून दाखवलंय आणि एकाने आपण पाहू शकतोय नक्कीच फलंदाजीमध्ये थोडासा आत्ता या चेंडूवरती मात्र तो कमी पडलाय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 2 खेळाडू बघा दाखवले जातात. एक खेळतोय तर एक गोलंदाजी करतोय. हवेमध्ये चेंडू आहे आणि बाकी चेंडूच्या खाली आहे संतोष. जवळजवळ 1 मीटर आतमध्ये या ठिकाणी चेंडूला पकडलं गेलंय आणि आपण पाहू शकताय किती चेंडू किती धावांची गरज आहे. तर नक्कीच आम्ही तुम्हाला क्या बात आहे ओमकार माळी, ओह
ओमकार माळीला दाखवलं जात आहे. आज नंबर लागलाय, मात्र चेंडू येऊ दे त्यांच्याकडं, मग समजेल की ग्राउंड कसं आहे आजचं. किती चेंडू किती धावा? तर 13 चेंडू आणि 32 धावा. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली पुन्हा एकदा कल्पेश कोठावले. आज कल्पेश याला चेंडू शोधतोय. फलंदाज बाद झालाय. कोण बाद झालाय? तर तुषार शेलार या ठिकाणी बाद होऊन परतताना दिसेल. अक्षय कोठावले आणि कल्पेश कोठावले या दोघा भावांनी फसवले तुषारला आणि तुषार नाराज आहे. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. बघा कशा पद्धतीने चेंडूला टाकलं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला खेळलं होतं, ते म्हणजेच डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे नक्कीच एक चांगलं काम केलं आणि कल्पेश याने हा झेल टिपलेला आहे. 12 चेंडू 32 धावांची गरज. महेश मोहिते अजून मैदानामध्ये आहे आणि महेशाला माहिती आहे की जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत होळी क्रॉस घोडबंदर संघ हा या मॅचमध्ये आहे आणि तो सांगत असेल की लढत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेला नाही आहे. मात्र गोलंदाज आलाय योगेश. योगेश आलाय आणि योगेश याने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. लेफ्ट मोर द विकेट. सुंदर चेंडू सागर कडावर नॉन स्टँड वरती आहे. बघा माहिती आहे महेश याला की मी या गोलंदाजाला खेळू शकतो. मात्र गोलंदाजाने सुद्धा पहिल्या चेंडूने दाखवलंय की हा प्रवास एवढा सोपा नाही आहे. योगेश याला सुद्धा या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे, मात्र कसा वापर करेल ते पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला ओव्हर पिच डिलिव्हरी दिली होती आणि त्याचा पुरेपूर वापर केलाय महेश याने. जबरदस्त कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा विरुद्ध होळी क्रॉस घोडबंदर. महेश मोहिते याने दाखवलंय की का त्याला सिक्सर किंग म्हटलं जातं. मात्र गोलंदाजाने सुद्धा चेंडू थोडासा पुढे टाकला होता, त्यामुळे थोडासा बॅटवरती घेणं पसंत केलं आणि आपण पाहू शकतो योगेश याच्याकडनं हे नक्कीच गिफ्ट दिलं गेलं असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीचे चेंडू तुम्ही महेशाला जर टाकाल तेव्हा मात्र महेश त्याच्यावरती तुटून पडतो, हे आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. 10 चेंडू 26 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाला विकेट हवे महेशची आणि होळी क्रॉस घोडबंदर संघाला षटकार हवेत ते महेश याच्याकडून. महेश जबरदस्त फॉर्म मध्ये 7 चेंडू 21 धावांवरती तो खेळतोय. हवेमध्ये खेळला चेंडूला. आता प्रेम आला चेंडूच्या खाली. प्रेम याने प्रेमानं कॅच सोडलाय आणि ओमकार चेंडूच्या मागे लागलाय. 2 वेळा जीवदान. 2 वेळा जीवदान असं वाटतंय घरातूनच नशिबाचा नाश्ता करून आलाय हा खेळाडू. 39 धावा. प्रेम से बोलो कॅच पकडो. इथे प्रेमानं झेल सोडला गेलाय. ओमकार माळी मात्र इथे उभा होता. त्याला कॉन्फिडन्स होता की प्रेम हा कॅच पकडेल आणि या कॅचनं नक्कीच आम्ही मॅच मध्ये येऊ. मात्र चौकार दिलाय. 9 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा अजून एक ओमकार माळी चेंडूच्या खाली आलाय. आता मात्र अजित याने चांगला बॅकअप केलेला आहे. योगेश याच्या गोलंदाजीवरती 2 वेळा बॅक टू बॅक 2 कॅच उडालेल्या आहेत. महेश मोहिते सांगत असेल की काहीतरी या मैदानावरती माझे लक नक्कीच आजच्या दिवसामध्ये चांगले आहेत, त्यामुळे तो बिंदास खेळतोय. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडू 20 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच पाहणं गरजेचं आहे.
क्षेत्ररक्षण सजवलं जाते, बदली केली जाते, याला इकडे त्याला तिकडे केलं जात आहे. आता 2 जीवदानानंतर हा आलाय मोठा फटका. जखम दिली होती त्या जखमेवरती चोळलंय मीठ आणि मसाला सुद्धा महेशाच्या या षटकाराने. 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू आणि 14 धावा. घोडबंदर संघ मात्र येथे महेश मोहिते याच्या माध्यमातून उडवतोय धुव्वा. 7 चेंडू 14 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. 12 चेंडू 32 धावा होत्या मला वाटते. 2 झेल सुटल्याच्या नंतर एखाद्या फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हे महेश मोहिते इथे दाखवतोय आणि म्हणतोय की टायगर अभी जिंदा आहे. 7 चेंडू 14 धावांची गरज. योगेश माळी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती जात असताना आपल्या टीव्ही स्क्रीन असलेला हा खेळाडू आपण पाहू शकतात. त्याच्या समोर आहे महेश. काय घडेल. वाईट बॉल. वाईटनं धाव फलक थोडासा पुढे सरकेल. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा हव्या होत्या. आता 7 चेंडू 13 धावा हव्यात. हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. चेंडूच्या खाली योगेश. दोघांमध्ये झाली मिसअंडरस्टँडिंग. हा कॅच योगेश निघाला होता कॅच साठी. मात्र पाहिलं की तिकडनं एक खेळाडू आहे तो धावतोय. मात्र दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि हे तिसरं जीवदान मी म्हणेन हे नक्कीच आय थिंक 4थं जीवदान असेल. कारण की अजित याचा सुद्धा तो सुटलेला झेल हा नक्कीच विसरून जमणार नाहीये. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघा आलेख बघा किती खाली होता घोडबंदर संघ. तिकडनं या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये उसळी घेत असताना बघायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये बघा एकही विकेट त्यांना मिळालेला नाहीये. मात्र किती धावा आल्यात तिसऱ्या षटकामध्ये तर आय थिंक 20 धावा आल्यात. 12-32 तिकडनं हा प्रवास चालू झाला. आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. संतोष कोम. संतोष याच्यावरती चढवलाय. हल्ला करतोय महेश मोहिते हा कल्ला. इथे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. महेश मोहिते याला दिलेली जीवदान ही आठवत असतील. ज्याने ज्याने कॅच सोडलेत ते आता मात्र विचार करत असतील मी केलंय काय. 5 चेंडू 6 धावा. अजून सुद्धा मॅच आहे. अजून सुद्धा मॅच आहे. ओहो संपली मॅच संपली. एक्स्ट्रा प्लेयर सांगत होता की इथे मात्र मॅच संपली या चेंडूवरती. या ठिकाणी जणू काही त्याचं ऐकलंय आणि महेश मोहिते याने किल्ला जिंकलाय. इथे मात्र मॅच जिंकलाय तो म्हणजेच या बहुजन विकास आघाडी चषकातील हा लाईव्ह मॅच या ठिकाणी आपण पाहिला. 1 मॅन शो. एक हाती सत्ता लढवली आहे आणि एक हाती किल्ला हा जिंकलाय. पत्ता पालटवलाय. येथे मात्र समोरच्या संघाचा. महेश मोहिते मॅन ऑफ द मॅच लगेच यायचं आहे आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. बघा मॅच समरी दाखवली जाते. टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघाच्या माध्यमातून 60 धावा बनवल्या होत्या. संतोष कोम याची बॅटिंग आपण पाहिलेली आहे दाखवलेली आहेत आपण. त्यानंतर 13 चेंडू मध्ये 46 धावा ज्या केल्या होत्या महेश मोहिते याने. चला महेश या.